दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रचंड जोर लावलेला होता प्रचारासाठी। दोन्ही मुंडे बहीण भाऊ सुद्धा प्रचारामध्ये उतरलेले होते। असं असताना आपण पाहतोय सांगलीमध्ये सुद्धा स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार विजयी झाल्यात, कारण तासगावमध्ये रोहित पाटलांना मोठा धक्का बसलाय। स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील या विजयी झालेल्या आहेत आणि जिथे आमदार आहेत शरद पवार गटाचे तिथे मात्र ह्यांना आता शरद पवार गटाला विजय प्राप्त करता आलेला नाहीये। तर तासगावमध्ये रोहित पाटील यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का। तासगावमध्ये रोहित पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव झालाय, तर स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे तासगावमध्ये रोहित पाटलांसाठी ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया पाटील इथे विजयी झालेल्या आहेत। तासगावमध्ये हा रोहित पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय, जिथे आमदार स्वतः रोहित पाटील आहेत, मात्र तिथे कुठेतरी आता तासगावमध्येच रोहित पाटील हे कमी पडलेत आणि त्या व्यतिरिक्त स्वाभिमानी विकास आघाडीच्या मात्र विजया पाटील यांना विजय प्राप्त करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे। एकंदरीतच नगरसेवकांची जी आकडेवारी आहे ती आहे सागर 6859, यामध्ये 2000च्या पुढचा टप्पा गाठलाय भाजपनं, मात्र अजूनही 500च्या जवळपास आहे शिंदेची शिवसेना आणि इतर पक्षांना मात्र भाजपपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा टप्पा गाठावा लागेल। तर सावंतवाडीमध्ये 745 मतांनी श्रद्धा राजे भोसले या विजयी झालेल्या आहेत।